श्री स्वामी समर्थ. आज बनवूया आपण कच्च्या पपईची टुटी फ्रुटी. तुम्हाला जसे आवडतात तसे बारीक छोटे मोठे बी करू शकतो आपण. तर मी असे करून कट घेतलेले आहेत करून. बघा इथं पाणी गरम करायला ठेवलेले आहे मी. तर आपण ह्याच्यात आपण पाणी उकळू द्या, तेव्हा आपण पपईचे काप टाकून घेऊया. बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आपण हे सगळं टाकून घेऊया ह्याच्यात. मी याला झाकून ठेवलेले, तर 5 ते 10 मिनिटं आपण याला उकळून घेऊया. आता हे बघा आपले झालेले, पहा आपलं कलरही चेंज झालेला आहे याचा. हे बघा असं शिजलेलं आहे, म्हणजे खूप नाही गाळ करायचं आपल्याला याला. तर बंद करून घेऊया. हे काढून घेऊया. आता मी चाळणमध्ये घेते काढून. बघा मी तर 1 वाटी घेतलेली ह्याची मोजून, आणि अजून 1 वाटी घालते मी साखर. तर आपल्याला इथं 2 हे लागणार आहे वाटी साखर. तर मी थोडंसं पाणी घालून घेते याच्यात, 1 ग्लास साखर. बघा विरघळती आपली. खूप आपल्याला असा घट्टसर पाक नाही बनवायचा आहे. बघा, आणि इथे हे ठेवलेले आहेत मी चाळणीत काढून. एक बघा आपला पाक झालेला आहे. बघा, तर आपण हे पपईचे काप करून घेतलेले ते ह्याच्यात टाकून देऊया. मी पाकात टाकून घेतलेले ते आता मी पाकातलं काढून ठेवते. वाटेत टाकूया आपण. बघा आपण कलर मधले करणार आहेत टुटी फ्रुटी. मी ह्या बाउल मध्ये काढते. बघा मी हा घेतलेला ऑरेंज कलर. तर असं थोडं पाणी घेतलेले करून आपण ह्याच्यात टाकून घेऊया. हलवून घेऊया. ह्याला 1-2 तास असंच ठेवूया. बघा मी तर थोडेसे केसरचे पाणी केलेले केसरचं, तर ते घेऊया टाकून. आपला येलो कलर. मी ह्याच्यातलं सगळं काढून घेतलेले, आणि हा पाक आहे ना आपल्याला तसाच ठेवायचा. आपण ज्यूस हे करल ना तर त्याला वापरायचा आहे. तर मी इथं एक काढून घेतलेले, आणि रेड कलर टाकूया आता ह्याच्यात. बघा हे रेड कलर टाकते ह्याच्यात. हलवून घेऊया छान. एक लाल कलर झाला, एक पिवळा कलर. हा घरगुतीच आपला झालेला आहे, म्हणजे केशर कलर घातलेला मी केशरचं पाणी करून थोडंसं. आणि हा ऑरेंज. हे आता आपल्याला
2 ते 3 घंटे सुकवून घ्यायचे आणि उन्हात नाही सुकवायचे आपल्याला. घरच्या घरी आपली टुटी फ्रुटी तयार आहे.